नमस्कार माऊली, नमस्कार. अगं काय करतेस? वा वा वा, अगदी सागर संगीत देवाची पूजा चाललीये. तर चालू दे, चालू दे, चालू दे. अगं तुझी भगवंतावरची अगाध श्रद्धा आणि भक्ती आम्हाला माहित आहेच माऊली. या श्रद्धेमध्ये किती शक्ती आहे याचा अनुभव तुला आला असेलच. अगदी भगवंतावर किंवा आपल्या प्रयत्नांवर जर श्रद्धा असेल ना, तर अगदी अशक्य प्राय वाटणारी घटना सुद्धा आपण सत्यात उतरवू शकतो. कारण प्रभू सुद्धा खऱ्या श्रद्धेचा भुकेला असतो. त्याला भक्ताच्या सच्चेपणाचा, प्रामाणिकपणाचा आधार हवा असतो. कारण त्याने जर त्या भक्ताच्या श्रद्धेचा आदर केला नाही तर त्याच्या अस्तित्वावर शंका उपस्थित होऊ शकते. आणि म्हणून कुठलाही स्वार्थ मनात न धरता श्रद्धेवर विश्वास ठेवा, म्हणजे भगवंतही तुमच्या पाठीशी उभा राहतो. हळद कुंकू वाहा. शांत हो मुली. सुभद्रा. मावशी थोडी कळ काढून घे. मावशी लवकर गरम पाणी घेऊन या. सुभद्रा. मावशी तिचं पाय दाबा. सुभद्रा. शांत हो मुली. विष्णुपंत, ह्या वर्षी देखील आम्हाला उपाशी पोटी जावे लागेल असे वाटते. पंत, अवकाश पाताळ एक होईल, चंद्र सूर्य एकत्र दिसतील, पण आज या घरातून कुणीही उपाशी पोटी जाणार नाही, हा शब्द आहे आमचा. मी आले सर. गोविंद. काही हवंय का? काय झालं? गोविंद पटकन वैद्य बुवांकडे जा आणि औषध घेऊन ये. हा हा, आणतो. अवनी कशी? ती बरी आहे. आम्ही आहोत तिथे. तू जा पटकन. अवनी अवनी शांत हो, शांत हो. मावशी लवकर घ्या. थोडं सहन कर अवनी. अवनी जोर लाव. अवनी जोर लाव. पिताश्री, अहो अवनीची प्रकृती, मला खूप भय वाटते की. पंत, मला थोडा अवधी द्या. गोविंद, गोविंद, अरे शांत हो. अरे तूच जर असा आगतिक झालास तर तिने कुणाकडे पाहून धीर आणावा. आता तुला सर्वार्थाने संतुलित वर्तन करावे लागणार. या घराला, आपल्या वंशाला वारस मिळावा अशी माझी मनोमन इच्छा होतीच, आहेच. आणि आजचा श्राद्धविधीही निर्विघ्नपणे पार पडावा अशी देखील प्रार्थना केली होती. आणि मला खात्री आहे ईश्वर माझ्या दोन्ही प्रार्थना पूर्ण करेल. परंतु पिताश्री, तुम्ही कधीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, नेहमी दुष्टावास केलात. पण तुम्हाला नसेल इतकी काळजी आहे मला तुमची. शेजारील गावातील पाद्य वैद्यांशी मी चर्चा केली होती. पाद्य वैद्य? हो, वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे. आपल्या हाती फार अवधी नाही. तू तडक त्यांच्याकडे जा. त्यांना तू इकडे घेऊन ये. काही कमी जास्त झाले तर आम्ही इकडे आहोतच. पण अपत्य जन्मास आले तर ते सुखरूप जगावे यासाठी आपण प्रयत्न करू. पिताश्री, आपण हे बोलत आहात? कितीही निष्ठुर असलो तरी माझ्या नातवासाठी हळवा होणे स्वाभाविक नाहीये का? तसेच माझ्या पिताश्रींच्या आत्म्याच्या शांतीसाठी झटणे स्वाभाविक नाहीये का? आजवर जे काही दुर्दैवी या घरात घडले तसे पुन्हा घडू नये म्हणून माझा जीव तिळतिळ तुटतोय. पिताश्री, मला क्षमा करा. असू दे, असू दे. तू आधी पाद्य वैद्यांकडे जा.
पंत, आपण पूजेला पुन्हा सुरुवात करा. अवनी, सहन कर गं थोडं. पंत, पूजा यथाविधी झाली असेल तर आपण भोजनास प्रारंभ करावा. नक्की नक्की. ओ अवनी, हे बघ तुझं बाळ किती गोंडस आहे, अगदी तुझ्यावर गेलं. मावशी, हे बघा, बघायचंय. अगं किती रडशील, शांत हो की. आता रडायचे दिवस नाही राहिले. किती गोंडस बाळ आहे तुझं. हा बघ. महोदय, आपण भोजनास प्रारंभ करावा. बाळ, बाळ उठ. बाळ, मावशी, मावशी बघा ना. बाळ, मावशी, मावशी बघा ना. मला काही कळत नाहीये. मावशी हा रडत का नाही? ए बाळ, उठ ना. मावशी बघा ना. ए उठ ना. नको नको, तू नको उठू. मावशी, तुम्ही काय करा ना मावशी. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. माझं बाळ. कृष्णपंत, या वर्षी देखील आम्हाला उपाशी ठेवले ना. सदान कदा तुमच्या आयुष्यात हेच घडत राहणार. अपमान, घोर अपमान. चला महोदय. अहो अहो पंत, अहो पंत ऐका ना. अहो पंत, अवनी, अवनी, अवनी तिकडे कुठे बघतेस? अवनी,
अवनी ऐक माझं. हे बघ अवनी, अवनी मला भीती वाटते. असं नको करूस. अवनी तुझं बाळ बघ अवनी. अवनी अखेरच्या क्षणापर्यंत एक मन मला सांगत होते की हा दुर्दैवी क्षण पुन्हा पाहावा लागणार नाही. त्याकरता मी मनापासून प्रार्थना देखील केली. तुझे अपत्य सजीव राहावे याकरता प्रयत्न देखील केले. पण तुझ्या पापी उद्देशांसमोर आज देखील माझे पुण्य डावेच ठरले. 6 वर्ष झाली. तुझ्यामुळेच माझे पितर आजही अतृप्त आहेत. आज देखील श्राद्धाला आलेले सर्व महानुभाव भोजन न करता तसेच परतले. तूच आहेस या सर्वांस कारणीभूत. माझ्या पूर्वजांचं स्वतःच्या अपत्यास देखील गिळून टाकले. तुझ्यासारखी अमानुष व्यक्ती मी पाहिली नाही. पिताश्री, आपणास असे वाटते आहे का की मी हे सर्व जाणून बुजून करते आहे, परंतु त्यातून मला काय साध्य होणार आहे? जे काही घडले त्यात मी सर्वच बाजूंनी पराभवी आहे. आता असे हात जोडून साहसूपणे बोलायची काहीही आवश्यकता नाही. आता मला हे सारे असह्य होऊ लागलेले आहे. मला तुझ्याशी अवांतर काहीही बोलायचे नाही. केवळ जो शब्द तू मला दिला होतास त्याचीच आठवण करून द्यायची आहे. आणि ज्याचे तुला पालन करायचे आहे. जर याही वर्षी पुन्हा तेच अकृत घडले तर तुला त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून या घरातून आणि गोविंदच्या आयुष्यातून सदा सर्वदा निघून जावं लागेल. आहे ना लक्षात? अन्यथा मी आठवण करून देतो. मग ठरल्यानुसार तू याच क्षणी या घराचा त्याग करावास. तुझ्या या मृत अपत्याचे अंतिम संस्कार मी करेन, परंतु तुझे इथून तात्काळ जाणे आमच्यासाठी अधिक हितकारक आहे. पुत्री, माझे काही शत्रू नाहीस. माझं तुझ्याशी काहीही वैर नाही, परंतु काही निर्णय काळजावर दगड ठेवून घ्यावेच लागतात. तुझ्या हसण्याने या वास्तूमधील पापी वृत्ती वृद्धिंगत होते आहे. आणि हे वारंवार सिद्ध झाले आहेच. त्याची आणखी शिक्षा मी मला, माझ्या मुलाला आता भोगू देणार नाही. पिताश्री, मी माझे निर्दोषत्व सिद्ध करू शकले नाही, हाच माझा अपराध आहे. आणि त्या अपराधासाठी शिक्षा न भोगण्याचे कुठलेही कारण आज माझ्याकडे नाही. परंतु इथून जाण्यापूर्वी मला माझी एकमेव इच्छा पूर्ण करू द्यावी पिताश्री. ज्या माझ्या प्रेमाने ती बिकट प्रसंगामध्येही माझी सोबत केली, सावलीप्रमाणे माझा आधार बनून उभे राहिले, त्या माझ्या स्वामींना
मला अखेरचे भेटू द्यावे. मी शब्द देते, या पश्चात मी त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही. कदापि नाही. त्याला इथे येण्यास अजून बराच अवधी लागणार आहे. पण तोपर्यंत तुझा सहवास या वास्तूमध्ये असता उपयोगी नाही. तेव्हा मी जे तुला सांगितलंय त्याचेच पालन कर. माऊली, माणसाचा माणसावर विश्वास हे या जगातलं सगळ्यात दृढ नातं आहे. पण या विश्वासाला तडा जात असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या यातना असह्य असतात माऊली, असह्य असतात. तेव्हा कुठल्याही संकटात जरी आपण सापडलो तरी आपलं कोणीतरी आहे, आपल्या हक्काचं आहे, जे आपली सोबत करेल. ही भावनाच आपल्या जीवनाला बळ देते, आधार देते. आणि म्हणून कितीही बिकट प्रसंग आला तरी कोणालाही धोका देऊ नका, उतू नका, मातू नका, आणि घेतला वसा टाकू नका.